नमस्कार. युसीन न्यूजच्या अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर यांना कॅनडामधून फोन करून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गंभीर प्रकारानंतर आमदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून राज्य सरकारकडून त्यांना Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीनंतर सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरात अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली असून परिसरात सातत्यानं गस्त घालण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर यानं कॅनडातून फोन करून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर राज्य सरकारने आमदार साजिद खान पठाण यांना Y+ सुरक्षा प्रदान केली आहे. या घटनेचे पडसाद विधिमंडळातही उमटले असून विरोधी पक्षानं हा मुद्दा उपस्थित करत प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा इथं सार्वजनिक बोअरवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे सार्वजनिक बोअरमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा येथील रहिवासी आदर्श सुनील सोळंके हा घरासाठी पिण्याचं पाणी भरण्यासाठी गावातील सार्वजनिक बोर सुरू करण्यासाठी गेला होता. बोरची मोटार सुरू करत असतानाच त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. बोरच्या परिसरात पाण्याचा निचरा होत असल्यानं मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. त्यामुळे विद्युत प्रवाह पसरून हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आदर्श सोळंके यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतकाचे चुलत भाऊ मुकेश सोळंके यांच्या जबानीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात BNSS कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सरोदे करीत आहेत. अकोला शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका पाहता अकोला महानगरपालिकेनं आता कठोर भूमिका घेतली आहे. महापौरांच्या आणि स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेत अकोला शहरातील पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोनमधील जीर्ण इमारती आणि अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये 225 जीर्ण इमारतींवर मनपाचा बुलडोझर चालणार असल्याचं शिक्कामोर्तब करण्यात आलं. नोटीस बजावूनही कारवाई न करणाऱ्या इमारतधारकांविरुद्ध मनपाच थेट निष्कासनाची कारवाई करणार असून त्यांचा संपूर्ण खर्च संबंधित मालकाकडून वसूल करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीत 4ही झोनमधील शिकस्त इमारतींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार पूर्व झोनमध्ये 58, पश्चिम झोनमध्ये 90, उत्तर झोनमध्ये 75 आणि दक्षिण झोनमध्ये 2 अशा एकूण 225 शिकस्त इमारतींना महानगरपालिकेनं संबंधित झोन कार्यालयामार्फत स्वतःहून धोकादायक बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय शहरातील 4ही झोनमध्ये मनपाची पूर्व परवानगी न घेता सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचाही आढावा घेण्यात आला. अशा बांधकामामुळे शहर नियोजनाला बाधा निर्माण होत असल्यानं त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आगामी धार्मिक उत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत 2 सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना हद्दपार करण्यात आलं. या कारवाईमुळे समाजकंटकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्राईत गुन्हेगारांच्या टोळीवर कारवाई करत सर्वेश बोंदेले, योगेश बोंदेले यांना 7 जुलै रोजी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 55 अन्वये अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं. याचबरोबर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका सर्राईत गुन्हेगारांच्या टोळीवरही कठोर कारवाई करण्यात आली. गौरव काळे, अनूप वाहुरवाघ आणि अंकुश पिंपळकर यांना अकोला जिल्ह्यासह अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या लगतच्या जिल्ह्याच्या हद्दीतून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलंय. सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अकोला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका सुरू केला असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासनानं 0 टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून स्पष्ट होत आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी जोरदार निषेध आंदोलन केलं. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, मुख्याध्यापक संघ आणि खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटना,
त्याचप्रमाणे विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला. टीईटी अनिवार्यतेबाबत न्याय निर्णय, BLO कामातून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता, 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे आणि 14 मे 2026 रोजीच्या शिक्षण संचालकांचे पत्र मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही सादर करण्यात आलं. मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास अधिक तीव्र लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. आज 9 जुलै 2026 रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक संघटना आणि इतर खाजगी संघटना यांच्या वतीनं संपूर्ण राज्यभर एका समन्वय समितीच्या माध्यमातून हे शाळा बंद आंदोलन आयोजित केलेले आहे. या आंदोलनाच्या मध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की जी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांना अनिवार्य करण्यात आलेली आहे, त्या परीक्षेचं स्वरूप हे बदलण्यात यावं. कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे टीईटीची परीक्षा घेतली जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात टीईटीची परीक्षा घेण्यात यावी. त्याचप्रमाणे पदोन्नतीच्या संदर्भामध्ये 14 मे 2026चं परिपत्रक असेल, संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय असेल, हे रद्द करण्यात यावे. आणि आमच्या सरसकट जीपच्या शिक्षकांना जे नेहमी BLOच्या कामासाठी वर्षभर गुंतवल्या जाते आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते, म्हणून हे BLOच्या कामामधून आमच्या शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता करण्यात यावी. या व इतर अशा प्रमुख मागण्यांसाठी हे शाळा बंद आंदोलन संपूर्ण राज्यभर आज आयोजित केलेलं आहे. आणि हा आमच्या सर्व शिक्षकांमधला असंतोष या निमित्तानं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करत आहोत. पावसानंतर अकोला जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्यांना गती आली असून आतापर्यंत जिल्ह्यात 2,48,308 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 57.48% पेरण्या आटोपल्या आहेत. मान्सूनचा पाऊस दाखल होण्यास विलंब झाल्यानं यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या उशिरानं सुरू झाल्या. गेल्या 23 जून रोजी जिल्ह्यात मान्सूनच्या पावसानं हजेरी लावली. त्यानंतर 27 जून रोजी जोरदार बरसलेल्या पावसानंतर जिल्ह्यात सार्वत्रिक खरीप पेरण्यांना सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यात सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,48,308.93 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. अधूनमधून रिमझिम पावसाची हजेरी आणि पेरण्यांना गती आल्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी लवकरच पूर्ण होणार असल्याचं चित्र आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील विवरा गावात JCBच्या साह्यानं मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अंदाजे 700पेक्षा जास्त ट्रॉली मुरुम नेण्यात आल्यानं शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. विवरा गावात तलाठी कार्यरत असतानाही हे उत्खनन सुरू कसं राहिलं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तक्रारीनंतर तहसीलदार राहुल वानखडे यांनी पथक पाठवून पंचनामा केल्याचं सांगितलं जात आहे. तरी तक्रारदारांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं तक्रारदारांनी सांगितलं आहे. विवरा माजी पोलीस पाटील भुजंगराव त्र्यंबकराव देशमुख गावकरी माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की खड्डावर रोज JCB आणि मुरुम चालू आहे, कोणी काही लक्ष याच्याकडे देऊन नाही राहिलं. म्हणून आम्ही 2-4 लोक पाहायला गेलो. आम्हाला 5 खड्डे दिसले. त्या 5 खड्ड्याचे फोटो काढले गावकऱ्यांनी आणि तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं गावकऱ्यांनी की बा हे मुरुम खूप इतका चालला, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. पंचनाम्याला माणसं पाठवले. ज्यांनी तक्रार केली होती त्यांना बोलावलं नाही, काहीच नाही. थुतूरमुतूर चौकशी केली आणि सर्व सोडून दिलं. पातूर तालुक्यातील विवरा खरड या ठिकाणी जो महसूलचा जो मुरुम आहे तो मुरुम JCB लावून या ठिकाणी कमी 7-8 टाली मुरुम चोरी गेलेला आहे. या गावामध्ये तलाठी रवी पाली असताना सुद्धा मुरुम गेलेला आहे. अशी दखल अजून कोणी घेतलेली नाही. गावकऱ्यांनी अशी तहसीलला कंप्लेंट दिलेली आहे, परंतु त्या तक्रारवर तहसीलदार साहेबांनी थातूरमथूर चौकशी केली. तक्रारदारांना न कळविता त्याच्या माघारी येऊन पंचनामा केलेला आहे. असे समजते की या प्रकरणामध्ये तलाठी तहसीलदार सर्व म्हणजे मिसळलेले आहेत, अशी तक्रार या ठिकाणी झालेली आहे. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.